अहो मी काय म्हणत होते, मी ना माझा भाऊ आहे ना, माझ्या भावासाठी एक मुलगी बघितले हो, मस्त छान सुंदर आहे. मग तुम्हाला काय वाटतं अजून कोणची मुलगी पहिले सांगते मी. ती नाही का ती माझी आत्या आहे, माझ्या आत्याच्या सोनाच्या मावशीची पोर आहे हो, तुम्हाला माहिती असेलच. पण म्हणलं जरा बघावी ती किरणसाठी. पण तुम्हाला काय वाटतं, चांगली आहे तशी ती, गोरी पान आहे. तुम्हाला काय वाटतं पण ती बरी वाटेल ना किरणसाठी? हाय बरी आहे तुमचं तुम्ही ठरवलंय सगळं म्हणल्यावर. आणि ते असं पण तुम्हीच ठरवा, कारण शेवटी आता मला काय कळतं का यातलं काय, मी काही येडा माणूस. मी जर मला जर सगळं कळत असतं तर तुम्ही आपलं चांगलं बाहेर जरा चार माणसामध्ये उठता बसता फिरता, तर तुम्हाला माहिती आहे ना कशी पोरगी बघावी काय ते. जरा सांगा ना, नाहीतर बिचाऱ्याचं बाई लगीन झालं आणि नंतर समजलं ती पोर अशी आहे तशी आहे, तो उगाच डोक्याला ताप नको. तुम्ही जरा सांगा ना. अगं जर मला जर सगळं चार माणसात मी बसत असतो उठत असतो, मला जर सगळं कळत असतं तर मग मी कशाला मग दोंडाकड्यात बांधून घेतला असता. मला स्वतःला काय गरज पडली होती काय सगळ्या गोष्टीची. बरं ती जाऊ द्या, तुम्ही लयच म्हणावं घेता. पण ती पोर कशी आहे काय आहे जरा चौकशी तरी करा ना, जरा बघा ना, जरा चांगली आहे का, तो डोक्याला ताप नको. तुम्हाला माहिती आहे नंतर मग एकदा झालं की परत निस्तरा येत नाही. तुम्ही जरा चौकशी करा ना. मला त्या पोरीची चिंता आहे. तुझ्या घरात ती पोरी यायची म्हणजे डोक्याला ताप अशी परिस्थिती आहे. मुलीचं काय प्रॉब्लेम नसणार कुठल्याही, तुझ्या घरच्यांचाच मेन सगळा प्रॉब्लेम आहे. मेन कसं की तुझ्या घरातली माणसं चांगली पाहिजे. ती उगाच डोक्याला तेव्हा आली परत माझ्यावर. मला तरी माहितीच होतं. मी तुला मी तुझ्या पाया पडतो बाई, मला काय तुझ्या संग भांडण करायचं नाही. तुझं तू आपले तुमच्या. तुम्ही सांगा कशी मुलगी बघू मग, कसली पाहिजे अजून. परत अजून डोक्याला ताप. आता मी बोललो तरी तुला वाईट वाटतंय? नाही बोललो तरी. विचारायचं लगीन करायचंय हो, उगाच काय वाईट वगैरे व्हायला नको. म्हणजे पोरगी कशी कशी बघू पोरगी, म्हणजे आता ती मला बरी वाटली होती. तुला जर पोरगी बघायची असली ना तर तुला मी सांगतो तसं करशील का? कशी कशी पहिलं 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर आण, तुझ्या घरातल्यांकडे पहिला लिहून घे. 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर? हा, आणि तुझ्या घरातल्यांकडे पहिला लिहून घे. काय लिहून घ्यायचं? त्या मुलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. असं कुठे होतं का? कुठल्या जरी घरामध्ये कुठलीही सासू असले तरी ती थोडं तरी सुनेला त्रास देणारच ना. ती होणं शक्य नाही, हो ते मुश्किल आहे. मग मला वाटत नाही बाया कोणाच्याने लोकांचं त्या सुनेला थोडा तरी आनंद घेता यावा. पण मी लोकांचं घर जाळायला मी तयार नाही बाया. आता बिचाऱ्या त्या सासून पण किती खस्ता खाल्लेल्या असतात. मग तिला पण वाटत असतं की आपण पण आपल्या सुनेला ती परत फेड करावी. जे आपण थोडंसं सहन केलंय ते थोडंसं सुनेला थोडं तरी मिळावं. जास्त नाही, आजकालच्या सुना म्हणा जास्त ऐकत नाही त्या. थोडं तर त्या सुनाकडं थोडस जाच करावा, थोडस तिला टॉर्चर करावं वाटतं की. असं कसं तुम्ही बोलू शकता? मी तुझ्या पाया पडतो, माझ्या जे काय मला काय बोलू नको. होती अगं 1-8 नाही जरा म्हण. मग काय त्याच्यावरती ती नियमावली आहे. अजून काय नियम? स्टॅम्प पेपरचा. अगं त्याच्यावरती तेवढा मोठा महत्वाचा एकच नियम आहे. घरातल्यांकडे स्टॅम्प पेपरवर लिहून घे की आम्ही त्या मुलीला त्रास देणार नाही. ती साहजिक नाही हो, ती बी देणार नाही, हे बी देणार. ती दोन्हीकडे ढोलकी वाजणार. ते कुठल्याच घरात शांती नसते. ते होणं मुश्किल आहे हो. ती होणार नाही म्हणल्यावर मग मुश्किल आहे. मग मुलगी बी मिळणं मुश्किल आहे. मुलगी कशी बघायची? तुमच्या घरात एखाद्याला पोर चांगली गुणवान, मस्त सुंदर, चांगली शिकलेली, कामाला जाणारी पोरं काय घरची बघतील नंतर झाल्यावर, पण चांगली अशी पोरगी मस्त पैकी. मीच कसा गडी गावलो तुमच्या घरात काय माहिती. तुम्ही लय गोड आहे. गोडाचा विषय नाही ग, मी कडू असू दे. पण माझं म्हणणं एवढंच होतं की तुझ्या माणसाने माझ्या संग सगळं बोलावं, तू सगळं बोलावं. अगं सगळं बोलाय तुम्ही जातच नाही त्यांच्या घरी, मग सगळं कशाला बोलतील ते? अगं मला तसं नाही म्हणायचं आहे. सगळं म्हणजे तुमच्या इथंच आहे, तुम्ही जातच नाही तुमच्या सासूरवाडीला. मग ते विषयच संपला. आणि ते बरंच झालं म्हणा, उगा डोसक्याला ताप नाही जात तेच बरं आहे. आता कशाला तिथं जाऊन आपला परत आपली खेळपट्टी करून घ्यायची, त्यापेक्षा आपलं नाही गेलं बरं. उगाच आपलं आपल्या घरात असलेलं बरं पाहिजे. लय गुन्ह्यात असल्यावानी. अगं मी तुला काय म्हणतोय, तुझ्या जर भावाला पोरगी बघायची असली तर आपलं पहिलं त्या घरातल्यांकडे तुझ्या सगळं लिहून लिहून घ्यायचं सोडून त्या विषय पुढचं बोला ना आपण. म्हणजे तुमच्या ध्यानात आहे कुठली एखादी मुलगी चांगली अशी सांगा ना, काय चांगलं गुण असं. अगं मुली भरपूर आहेत, या भरमसाठ चांगल्या चांगल्या मुली आहेत. या
पण मला सांग की बिन पाण्याचं लोकांचं घर जाळायचं म्हणजे बिन आगीचं, बिन पाण्याचं सॉरी बिन पाण्याचं म्हणलं, बिन आगीचं घर जाळायचं म्हणजे लोकांचं मला सांग कसं वाटतं बरं? ते सगळं जाऊ दे, तुमचं काय ते मला समजत नाही हो. तुम्ही फक्त पोरगी बघा, चांगली अशी पोरगी भेटली ना, त्याचं आपलं लगीन झालं ना की मग टेन्शन गेलं बघा. मुली सगळ्यात चांगल्या आहेत त्या, मुली सगळ्यात चांगल्या, 100% मुली चांगल्या. वाकडी असती, एक तोंडाला वाकडी असती, थोडीशी सावळी काळी चालत. जे देवानं रूप दिलंय त्याला चांगलं म्हणायचं आणि कुचकी नसावी, संसार चांगला करावा. आता तुझ्या घरातली माणसं कुचकाट किती बघितलीच ना. तुम्ही डबल कुचकाट आहेत. तुमचा नका सांगू तर तुम्हाला झल्लाय ना मी. तुमच्याकडे कुचकाट तर कोण नसेल या जिंदगीत. तुझ्या काय बाया माझं नशीब. फिरून माझ्यावरच येते ग, फिरून माझ्यावर सगळं जाऊ द्या. आपल्याला आपलं भांडण आपण करतच राहू आयुष्यभर. आपलं भांडण काय संपणार नाही. पण कसं त्याला छान मुलगी अशी बघायची मस्तपैकी अशी, सुचतच नाही हो. एखादी मुलगी बघितली ना का तिच्याकडे बघितली असं वाटतं थोडीशी ती गोरी असती ना ते किती बरं झालं असतं. गोरी दिसली ना की असं वाटतं थोडस तिचं नाक जरा चांगलं असतं ना किती बरं झालं असतं. ते मुलगीच पसंत येणं झाल्या. त्यांना असं 50 पोरी बघून झाल्या आणि थोडीशी अशी चांगली जरी एकदम व्यवस्थित दिसली ना की ती हाईटला कमी असते. ती उंचीला पण चांगली, किरणची पण आमच्या उंची आहे ना छानपैकी, उंचीला असावी असं वाटतं. तशी पोरगीच नाही भेटत आहे. आता या होती तुम्हाला सांगितली मी, पण तुम्ही मग म्हणताय जरा बघा जरा. बरं मी काय म्हणतो, माझ्या एक डोक्यात आयडिया आली. हा तुझ्या मामाचीच पोरगी बघ ना. कोणची? मामाची पोरगीच करून टाका आपलं तुम्हाला, म्हणजे डोसक्याला ताप जाऊ भांडण करायला. शी म्हणजे तुमचं घर शाबूत राहिलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या घरावर डाका टाकायचा असं तुमचं म्हणणं आहे का? आईचं बी जाणं मुश्किल ना. ते रोज भांडणं घेऊन घरात आणि हे गंड आईनं मग डोसक्याला भिडाभिडी नग बया. आता मला पटलंय चांगलं. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात अजिबात काय नको आहे ना, आणि दुसऱ्याच्या घरावर डाका टाकायचा हीच बोला येतं काय त्याचं भांडणं करायला येते ती. असं उगाच नाही तिला बोलू शकत नाही ती, उगा तोंडाला कुलूप लावल्या गत. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही दुसऱ्याची मी कुठली तरी एखाद्याची पोरगी बघायचो आणि परत तुम्ही त्याच्यावर तुटून पडायचा आणि तो बाबा रोज येऊन माझ्या दारात इथं बसेल. तुम्ही काय बघितलं होतं तुमच्या लग्नाच्या वेळेला पोरीमध्ये? चांगलं आहे चांगलं. तुम्ही काय बघितलं होतं? अगं मी बघितलं नाही तीच तर मी चूक करून बसलो. माझ्या जिंदगीतली झालेली चूक आहे मोठी. आता ही सगळं कोणाला सांगायचं? आता लोकांना सांगून कोणाला पटतं काही? दुसरी बघायची एखादी आता परत या वयात, त्यात काय एवढं? तीच तर लफडा आहे ना. आता कसं असतं, एकदा लगीन झालं की परत नंतर ना डोकून कोण कोणाकडे बघत नसतं अशी परिस्थिती असते. आणि तेव्हा बी तुम्हाला पण बघत नव्हतं ना, आता बी तुम्हाला कोणी बघत नाही. अगं पण ती नसतं कोणी बघितलं तरी चाललं असतं मला तर आता वाटतंय. पण ती खेळकोंड बाबा लोंढा गळ्यात बांधून घेतला अशी परिस्थिती. लोकांच्या दारात हिंडायचं मग पुरी 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 करत लगीन करायचंय लगीन करायचंय लगीन करायचंय. तुम्ही लोकच हिंडता पोरींच्या घरोघरी. हो बाई मी तुझ्या पाया पडतो. मला काय तुझं काय नको आहे, मी तुला पहिलं सांगतो. मी तुला मागा बऱ्याच वेळा सांगितलंय. चांगलं विचारलं, चांगली अशी मुलगी मुलीचं गुण वगैरे चांगलं सांगा. मी कन्फ्युज आहे म्हणून तर मला जो उलट उलट बोलते बस बोंबलत येतात. हाय त्या बऱ्याच मुली तुला काय सांगितलं पण स्टॅम्प पेपरवर जर तुझ्या घरच्याकडे लिहून घेतलं. तुम्ही लिहून द्या मला. एक काम करा, तुम्ही आत्ताच मला लिहून द्या स्टॅम्प पेपरवर की मी शांत राहणार, मी कधीच भांडण करायचो नाही असं तुम्ही लिहून द्या. मग मी तिकडं त्याच्याकडं लिहून द्यायला होती माझ्या भावाला. अगं तू लिहून द्यायला पाहिजे. तू रोज भांडण उकरून काढते फिरून फिरून फिरून. मी कधी काय केलं? मी तर गप आहे प्रत्येक गोष्टीला मी तुला गप सोसते. मी भांडण सोसून एवढं कंट्रोल करते, एवढं कंट्रोल करते सांगायच्या पलीकडे आहे. तुझ्यापेक्षा मी जास्त कंट्रोल करतो. कंट्रोल करते. तुम्ही लिहून द्यायचंय. तुम्ही लिहून दिलं बरं सांग मला काय लिहून देऊ तुला? मी कधीच भांडण करायचं. मी कधीच भांडण करणार नाही. सगळा पगार तुझ्या हातात आणून सगळा आणून दे तुझ्या हातात. अजून आयुष्यभर तोंडाला कुलूप लावून ठेवील. असं तोंड बंद ठेवील माझं. बस जिकडं जायचं बोलल तिकडे घेऊन जाईल. हा सगळं शॉपिंग बोलल तेवढं शॉपिंग करील. सगळं करेल मी. आणि जे तू बनवशील ते मी खाईल. सगळं मी करेल. हा लिहून दे. पण ह्या सगळ्याच्या गोष्टीमध्ये तू एक गोष्ट फक्त सांग, मी इथनं मोर तुमच्या मोर तोंड उघडणार नाही. बस एकच शब्द सांग आणि मी तुला सगळं लिहून देतो. तुला जी लागेल ती सगळं खरकाट मारकाट सगळं लिहून देतो. काय तुम्ही पण टेन्शन घेताय? सोडा ते विषय. आपल्याला काय करायचं? आपलं लगीन झालंय, आपण त्यांचं बघूया.
त्याचं लगीन करायचंय. चांगली अशी पोरगी. बघा तुमच्या ज्यानं आपलं जुळत असलं तर तुमचं तुम्ही आपलं बघा. कशाला उगाच माझ्या गरीबाच्या माग कशाला उगाच जाग माझ्या परत नंतर ना माझ्या दारात येऊन तिचा बाप परत बसायचा रोज आणि परत ना कुठं कुठाला करत बसू मी त्या डॉक्टर. बापाला लावायचं हाकलून परत लगीन झाल्यावर काय त्यांची नवरा बायको दोघं बघून घेतील. हा मग हे असलं तुमचं आताच तुमचं हे बोलणं आहे म्हणजे तुम्ही मोहर काय सांभाळून घेणार मला चांगलं माहिती आहे. नको 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 नको. तुम्ही किती सांभाळून घेत. अरे चांगलं विचारलं जरा गुण सांगत गुण सांगायची राहिली गबस. लोकांचं घर आपण पेटवायचं ही योग्य नाही. तुम्ही गाबत बसा. तुम्ही आता यापुढे ना काय बोलू नका. तुमच्याकडे बघायच लागेल मला. जाऊ दे मला फोन करू दे माझ्या आईला. तिला सांगायला लागलं की दुसरी एखादी बघ ह्या माणसांगंड काय व्हायचं नाही. माणूस या आधीच. अगं मी बघील मला काय प्रॉब्लेम नाही. माझी मी बघेल. राहू द्या तुम्ही काय सुद्धा बोलू नका. तुम्ही काय उपयोगाचं नाही. अगं मी बघील म्हणतोय पोरगी पण तुम्हाला जरा थोडंसं सांभाळून तर घ्यावं लागेल. लिहून द्यायचं राहू दे पण एवढं तरी किमान गॅरंटी द्या की आम्ही सांभाळून घेऊ म्हणून. तुम्ही नगभर म्हणजे तुम्ही घेऊ पण लिहून द्यायचं सांगायचं नाही. लिहून कोणी देत नसतं. नव म्हणजे सांभाळून घ्याल ना. उगा ते मांडवात लगीन मोडायचं हे असलं काय बोलू नको. लगीन ठरता बाई काय बी होतं. अगं लोकांची पोर आपल्या घरात यायची म्हणल्यावर लोकांचीच येते ना. तिला सांभाळून तरी घ्याल का नाही. अगं तू लोकांची म्हणून इथं घरात आली आणि तू माझ्यावर शिरणी म्हणून बसलीस. तसं नाही ना. तसं तुझ्या घरात पण तसं नाही वयाचं. कसली शिरणी. हा डोक्याला ताप आहे मोठा लागा तुम्हाला लोकांचं. जा तुम्हाला नाही बघायचं नका बघू. माझी मी जाते आणि त्या इकडे तिकडे फोन करून बघते. बाया बघ जा तुमच्याच्यानं तुम्हाला काय व्हायचं. तुम्ही काय करू नका हो तुम्ही. गबसारी तर आपलं टीव्ही बघत काय बिनकामाचं काय काम सांगितलं तर काम करत नाही काय नाही. उगा टाइमपास हे नको ते नको. बरं झालं डोक्याला ताप गेला. हा नाही तर मी फसलो असतो उगाच डोक्याला हाड्या बघत बसू परत